चला फायनल मॅच आहे, प्लीज स्पीड अप करायचं आपण. आणि जे काकांनी माहिती दिली त्याबद्दल तुम्ही फोकस करा. आणि त्या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर तुम्हाला नोकरीची गरज आहे, प्रत्येकाला नोकरीची गरज आहे. तर आपल्याला भारत सरकारने योजना आयोजित केली आहे, त्यामुळे तुम्हाला विनंती करता व्हिजिट करायचे, भेट द्यायची आहे. धन्यवाद. चला मॅच चालू करायची, स्पीडअप करा. हॅलो, शेवटची मॅच आहे, स्पीडअप करा. काय भजन बिजन बोलता का आतमध्ये? केला लवकर. अरे ते भजन बॅटिंग टीम चालक आणि त्याच्या समवेत संजय नगर. जगदीश आणि रोशन. बॉलर नेम मयूर. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज. प्लीज स्पीडअप करायचंय. अरे मागतो साहेब त्या टीमला सांगा लवकर चालू करा मॅच. पंचांना पण विनंती करतोय जास्त वेळ घेऊ नका. पहिलाच बॉल, पहिल्या बॉल वरती घणाघाती प्रहार, आडवा तिडवा शॉट मारून केला पार. सुप्राचा षटकार. पहिल्या बॉल वरती मंत्रजार फुकला डायरेक्ट त्याच्यावरती. दुसरा बॉल हे पण मारायचा होता, परंतु बॉल बॅटच्या टप्प्यात आला नाहीये, नाही तर कार्यक्रम केला असता मटणासोबत. डॉट बॉल. जसं जसं डॉट बॉल तसं प्रेशर वाढणार आणि षटकार गेला तर दूर निघणार. बाकी काय नाही. बाबा मारली उडी कडक. पद्धत भारी आहे. कॅच पकडल्यावर फुटून उडी मारायची लय आवडली आपल्याला. आजच्या दिवसातला शेवटचा सामना रंगतोय संजय नगर बनाम साळोख. तर नक्कीच पहिल्याच षटकामध्ये पहिली विकेट जाते म्हणजे जगदीश यांच्या स्वरूपात साळोख संघाला पहिला आत्रा मिळतोय. पहिल्या चेंडूवरती नक्की जगदीशाने मोठा प्रहार केला, षटकार घेतला. दुसऱ्या बॉल नंतर नक्कीच गोलंदाज मात्र सावरतोय. न्यू फलंदाज मैदानामध्ये लेफ्ट हँड फलंदाज असे साऊथ संघाकडून नक्कीच पुढील चेंडू फेकण्यासाठी पुन्हा सज्ज होतोय मयूर संजयनगर संघाकडून. नक्कीच एक फुटा चेंडू होता मात्र वाईड चेंडू जातोय. पंच वळतात. सचिन पवार पंच असतील मेन फॉन संजयनगर.
नक्कीच कमबॅक करताना दिसतंय गोलंदाज संजयनगर संघाकडून मयूर. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर नक्कीच 3 बॉल डॉट असतील. शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकामध्ये. 2 चेंडू आहेत का? 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या स्थिरावतीमध्ये धावसंख्या आहे 7 धावसंख्या आणि हा मात्र एक कौतुंग फटका येतोय. सीमा पार जातोय षटकार. नक्कीच 5व्या चेंडूवरती हा एक मोठा फटका येतोय. षटकार जातोय. या 6 धावसंख्यामध्ये बदल होतोय. धावसंख्या येते 13 धावसंख्या. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असताना नक्कीच 13 धावा. एक बाद गडी होतोय साऊक संघाचा. 13 धावा आल्या धावफलकावरती. नक्कीच येणारा शेवटचा चेंडू असेल. नक्कीच मोठा फटका येण्याची गरज आणि बँड षटकार. दुसरा षटकार जातो याच्या बॅट मधून. मोठा विटर आहे हा फलंदाज साऊक संघामध्ये. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि धावसंख्यामध्ये बदलतो. धावसंख्या 6 ने वरते. धावसंख्या होते 19 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकातला आणि हा नक्कीच स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू चालला. एक धाव येते. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा येते पूर्ण होते. 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 37 धावसंख्या. 12 चेंडूचा खेळ होतोय. 37 धावा आल्या धावफलकावरती. तिसरं षटक मात्र संजयनगर संघाकडून रमेश येतोय. काय फलंदाजी होते सावक संघाकडून. मात्र 12 चेंडूंचा खेळ होतोय आणि 37 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. रमेशांच्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू आणि झेल होतं का पाहायचा आहे. मयूर काय करतोय पाहूया. आणि एक नक्कीच रोशन एक मोठा फलंदाज बाद होतोय. तिसरा गडी बाद होतोय सावक संघाचा. रमेशांच्या तिसऱ्या चेंडूतल्या पहिल्या चेंडूवरती धाव बाद होतोय रोशन. तिथं नक्की तिसरा गडी बाद होतोय. न्यू फलंदाज मैदानावर जाताना दिसतोय साळक संघाकडून. दुसरा गडी बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. हॅलो घरी आहे का? घरी आहे. अरे तिथं बंगल्यावर चाय द्यायला सांग ना पटकन. हां बंगल्यावर साहेब आले तिथं चावी द्यायला सांग कोणाला तरी. कोणाचा तिथं फोन नाही. हॅलो हां घेऊन येते. घेऊन चाय घेऊन ये. हां चावी घेऊन येते बायको.
हा येते येते सांगितलंय. नाही नाही येते घेऊन. नक्कीच तिसरा चेंडू मात्र वाईट फेकला या गोलंदाजाने. नक्कीच स्टेशन ग्राउंड चांगले 17 रक्षण होतं. रावल्या 17 रक्षणाकडून एक धाव येते. तिसरं षटक मार्गस्थ असताना 39 धावा धावफलकावरती आल्यात सावक संघाच्या. रमेश यांचा पुढचा चेंडू नक्कीच वाईट चेंडू फेकतोय. नक्कीच लाईन मध्ये बिघड करताना दिसतोय या गोलंदाज रमेश. नक्कीच झेल होते का पाहायचंय. ज्ञानेश्वर आहे 17 रक्षण आणि नक्कीच चांगलं 17 रक्षण होतंय. पंच धावा किती 3 धावा. तिसरं षटक चालू असताना नक्कीच 43 धावा आल्या धावफलकावरती. तिसऱ्या षटकातले मात्र 2 चेंडू मात्र चांगले फेकले होते या गोलंदाजाने. मात्र कुठेतरी लाईन भरकटताना दिसते या गोलंदाजाची. नक्कीच 2 धावा आल्यात. या 2 धावाने संघाची धावसंख्या 45 धावा होते. तिसऱ्या षटकातला मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे स्ट्राईकसाठी. साऊथ संघाकडून अनिल राहुल. नक्कीच राहुलच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती नक्की चौकार षटकार येणे गरजेचं असेल असे सावक संघाचे पाठीराखे म्हणतात. नक्कीच शेवटचा चेंडू मात्र निर्धाव फेकतोय. तिसरं षटक संपुष्टात आलंय. धावसंख्या 18 चेंडू 45 धावा आल्या धावफलकावरती. आता मात्र नक्कीच शेवटचा आणि अंतिम षटक पाहूया कोण फेकतय. नक्कीच चौथं षटक फेकण्यासाठी येतोय संजयनगर संघाकडून. तो म्हणजे अरुणदादा वागचौरे. नक्कीच स्वतः कर्णधार असतील संजयनगर संघाचं. स्ट्राईकला मात्र नक्की सावक संघाकडून अरुण, तर नॉन स्ट्राईक साठी राहुल. शेवटचा आणि अंतिम षटक हाणामारीचं षटक असेल. नक्कीच शेवटच्या षटकातला पहिला चेंडू चांगलं 17 रक्षण होतं आपल्याच्या स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. चांगलं 17 रक्षण पहिल्या चेंडूवरती. आणि नक्कीच लेग साईडच्या दिशेने मात्र हा चेंडू भिरकावला. एक धाव येते. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. खराब 17 रक्षण होतोय आणि तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न. तिसरी धाव सुद्धा येते. या 3 धावने संघाची धावसंख्या 48 धावसंख्या होते.
नक्कीच शेवटच्या षटकातले 2 चेंडू नक्कीच चांगले फेकले गेलेत आणि हा पुढचा चेंडू पाहूया झेल होतोय का आणि नक्कीच एक धाव येते दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न नक्कीच 2 धावा नक्कीच 2 धावा आल्यात दोन धावा आल्यात आणि नक्कीच 50 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात बाद होतोय राहुला बाद होतोय तर नक्कीच शेवटचा आणि अंतिम षटक चांगलं हाताळण्यात आलंय अरुणदादा वागचौरे यांच्याकडून शेवटचा षटक चालू असताना अवघ्या 5 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने 1 विकेट पन्नास धावा धावफलकावरती स्ट्राईक साठी साऊक संघाकडून आता न्यू फलंदाज संजय नक्की संजयच्या बॅट मधून मोठा फटका येतोय की काय एक उत्तुंग फटका षटकार येतोय नक्कीच 5 चेंडू आणि 11 धावा खर्च करतोय हा गोलंदाज नक्कीच पुन्हा स्ट्राईक संजयकडे होती मात्र हलका त्याने खेळून काढलेला हा चेंडू 1 धाव येते दुसरी धाव सुद्धा तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय का पाहूया 2 धावा आल्यात या 2 धावाने संघाची धावसंख्या 58 धावसंख्या तर 59 धावांचं टार्गेट असेल संजयनगर संघासमोर नक्कीच चांगली सुरुवात मात्र रोशन आणि जगदीश या फलंदाजीने करून दिली आणि 4 षटकाच्या मोबाईल त्यात मात्र 58 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या त्या म्हणजे साऊक संघाकडून साऊक संघ चला आपलं सत्रक्षण लावून घ्यायचं आहे शेवटचा आणि अंतिम सामना रंगलाय साऊक बनाम संजयनगर तर नक्कीच संजयनगर या संघामध्ये सुद्धा एक तुफानी पारी खेळणारा तो म्हणजे मयूर वाकचौरे आणि रमेश मुकणे तसेच राहुल विलम एकूण 60 धावांचं टार्गेट असताना नक्कीच एक मोठे फलंदाज आहेत संजयनगर बी संघामध्ये तसे निखिल पवार असेल रमेश मुकणे असेल रमेश मुकणे असेल बरेचसे फलंदाज आहेत संजयनगर संघामध्ये नक्कीच सावक संघ आपलं 17 लावून घ्या आणि संजयनगर संघ आपली सलामीची जोडी पाठवा मैदानामध्ये ज्या 59 धावा आहेत त्या चेंज करण्यासाठी संजयनगर संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना आपल्याला दिसणारच आहे नक्कीच मोठी खेळी करावे लागेल दोन्ही फलंदाजांना रोशन बॉल घ्यायचा आहे तो आणि 59 धावा चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना दिसते संजयनगर या संघाकडून
मयूर वाकचौरे, रमेश मुकणे नक्कीच एक संजयनगर बी संघामध्ये जो अनुभवी फलंदाज आहे, बऱ्याच सामन्याचा अनुभव रमेश मुकणे स्ट्राईकसाठी येतील. अपेक्षा असेल मोठ्या फटके येण्याची रमेश मुकण्याच्या बॅटमधून. नक्कीच जर पहिल्या षटकामध्ये नक्कीच 1-2 षटकार आले तर नक्कीच सामना जिंकू शकते संजयनगर संघ. अशी ताकद आहे त्या संजयनगर संघाच्या बी संघामध्ये. आणि लेफ्ट हँड फलंदाज नक्कीच मयूर वाकचौरे असतील. नक्कीच बॅटच्या पट्ट्यामध्ये जर मयूर वाकचौरे यांच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये जर बॉल आला तर नक्कीच सीमारेषेच्या पलीकडे धाडण्याची जी क्षमता आहे ती मात्र दाखवून द्यायची आहे. स्ट्राईकसाठी मात्र रमेश मुकणे तर नॉन स्ट्राईकसाठी मयूर वाकचौरे अशी जोडखेळ पाहतोय आपण साळोख संघाच्या या मैदानामध्ये. आणि वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक हाताळतोय जगदीश टू रमेश. पाहूया पहिल्या षटकातला पहिला चेंडू मारण्यासाठी सज्ज होतोय रमेश मुकणे. रमेशांच्या बॅटमधून मात्र कार्पेट पद्धतीने चेंडू फेकलेला एक धाव येते. एका धावने श्रीगणेश होतोय संजयनगर संघाचं. 59 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवरती एक धावा येते. आणि स्ट्राईकसाठी येता मात्र लेफ्ट हँड फलंदाज असेल मयूर. आणि नक्कीच फलंदाज रमेश मुकणे यांनी मात्र रिव्ह्यू घेतलाय नो बॉल साठी. बघत आहेत नो बॉल दिलाय. कमराच्या वरती बॉल आहे. नक्कीच एक अनुभवी फलंदाज आहे रमेश मुकणे. फ्रीडचा चान्स असेल मयूर वाकचौरे यांना. 5 धावा. फ्रीडचा चान्स घेतोय का पाहूया. आणि हा चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. पुरेपूर फायदा घेताना मयूर वाकचौरे अशीच काही फलंदाजी करावी लागेल. 59 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 58 धावा लगावल्या गेल्या साऊथ संघाकडून. 59 धावांचं टार्गेट असेल. आणि धावसंख्या 10 धावसंख्या धावफलकावरती आल्यात.
नक्कीच एक धाबाचा चान्स होता मात्र नक्कीच एक धाव येते. पहिल्या षटकातले 3 चेंडू फेकून झालेत. 11 धावा आल्या धावफलकावरती. नक्कीच 59 धावांचं टार्गेट स्ट्राईक साठी पुन्हा येतो रमेश. रमेश यांच्या बॅट मधून नक्की चांगलं सतरक्षण होत आहे. सुरेख सतरक्षण. मात्र 2 धावा आल्या असत्या. 1 धाव येते आणि एका धावाने संघाची धावसंख्या मात्र 12 धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या षटकात 2 चेंडू शिल्लक असतील अजूनही स्ट्राईक साठी पुन्हा मयूर. नक्कीच एक फसवा चेंडू. जगदीशांच्या चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज जगदीश. नक्कीच पहिल्या षटकातला शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असताना एक मोठा फटका येणे गरजेचं असेल संजयनगर संघासाठी. मयूर यांच्या बॅटमधून नक्कीच हा चेंडू नक्कीच बाहेर जातोय का पाहायचा आहे. तटस्थ पंच आहेत. वरती समाप्ती होते. एक चांगला अनुभव आहे सचिन पवार यांना. ओव्हरची समाप्ती होते. एका षटकामागे धावा जमवल्या संजयनगर या संघाने. 12 धावा जमावल्यात. नक्कीच रमेश यांच्या बॅटमधून स्ट्रेट आउट ग्राउंड फटका. नक्कीच एक धाव येते. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. 2 धावा. शेवटचा आणि अंतिम सामना रंगला आहे. साळुक बनाम संजयनगर. दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि दुसरा चेंडू नक्कीच मस्त चांगली गोलंदाजी सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला संजय. नक्कीच 1-2 धावांनी काहीच होणार नाही आणि मोठे फटके येणे गरजेचं असेल संजयनगर या संघाला. जर आपल्याला विजय व्हायचा असेल तर मयूर या फलंदाजाला नक्कीच करामत करून दाखवायला लागेल. नक्कीच एक स्वतःच्या फालुत्रामध्ये झेल होतं कापायचा आणि एक झेल मात्र सुटतोय. एक जीवदान देताना संजय. नक्कीच एक मोठा फलंदाजाला जीवदान देताना दिसतोय साळुक संघाचा गोलंदाज संजय. पुढ चेंडूवरती पाहूया कितपर्यंत हाबी ठरतोय आज फलंदाज. मोठे फटके येण्याचे गरजेचं असेल. रमेशांच्या बॅट मधून हा झेल होते का पाहायचं. 1 बाउंस सी मारशे पलीकडे 4 धावांसाठी जातो चेंडू. या 4 धावने संघाची धावसंख्या
20 धावसंख्या होते. दुसरा षटक मार्गस्थ असताना 20 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक असताना पुन्हा स्ट्राईक साठी रमेशाच्या बॅटमधून मोठा फटका आणि गरजेचा असेल. एक धाव होते. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय का पाहायचा आहे आणि एक धाव येते. एका धावाने संघाची धावसंख्या दुसरं षटक मार्गस्थ असताना 21 धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली. शेवटचा आणि अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातला मोठा फटक्याने गरजेचा आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. नक्कीच एक मोठा फलंदाज. बॅक टू पवेलन मयूर. पहिली विकेट गमवावी लागते संजय नगर या संघाला मयूराच्या स्वरूपात. नक्कीच पहिला गडी बाद होतोय संजयनगर संघाला. पहिला आदरा मिळालाय मयूर यांच्या स्वरूपात. तिसरं षटक फेकण्यासाठी रोशन होता आणि हा चेंडू नक्कीच वाईड जातोय. नक्कीच झेल पकडायचा होता. एक दोन रननी काहीच होणार नाही तर नक्कीच मोठा फटके येणे गरजेचं असेल. स्ट्राईकसाठी निखिल असेल. निखिलांच्या बॅटमधून नक्कीच एक दोन आणि हा चेंडू पाहूया झेल होते का आणि झेल जमीनला दान होतोय. रोशनाच्या बॅटमधून हातामधून बॉल जमीनला दान होतोय. नक्कीच एक मोठा फलंदाज हा सुद्धा आहे निखिल. नक्कीच वाईट चेंडू फेकतोय. हा नक्कीच कुठेतरी फसतोय हा फलंदाज. नक्कीच एक धाव येते. नक्कीच निखिलला स्ट्राईक घ्यायचा आहे. मात्र खूप उंची घेतले चेंडूने. चेंडू खाली 17 क्षक. पुन्हा झेल जमीनला दान होतोय. दोन धावा. दोन धावानंतर संघाची धावसंख्या 28 धावसंख्या आल्या धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना 8 बॉल 31 धावांची गरज असणार आहे ती म्हणजे संजयनगर या संघाला. निखिल निखिलाच्या बॅटमधून पाहूया सुरेख फटका. झेल होतोय का पाहायचंय आणि झेल होतोय निखिल यांच्या स्वरूपात.
नक्कीच मात्र कुठेतरी फटका फसला. निखिल यांचा पारीचा अंत होतोय. मात्र न्यू फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय राहुल, लेफ्ट हँड फलंदाज. तिसऱ्या षटकातला शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असताना मात्र स्ट्राईकसाठी संजयनगर संघाकडून राहुल, लेफ्ट हँड फलंदाज. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव येते. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय का पाहायचा आहे. आणि एक धाव येते. हा एका धावाने संघाची धावसंख्या 29 धावा, 18 चेंडू आणि 29 धावा जमावल्या त्या म्हणजे संजयनगर या संघानं. आता मात्र नक्कीच शेवटचा आणि अंतिम षटक. 6 चेंडू आणि 30 धावा. नक्कीच एक सुवर्ण संधी या फलंदाजासाठी. अरुणदादा वागचौरे यांच्याकडून नक्कीच 5 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. चांगली संधी आहे राहुल. 5 षटकार, 6 पंचे 30. पहिला षटकार मारतोय वाटतं. नक्कीच दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी. शेवटचा आणि अंतिम षटक चालू. रमेश यांच्या बॅटमधून हा सुरेख फटका. षटकार जातोय सीमारशी पलीकडे. 6 धावा. अजून 4 षटकार मारायचे आहेत. नक्कीच 4 षटकाराला 2000 रुपये पारितोषिक आले अरुणदादा वागचौरे यांच्याकडून. नक्कीच फटका फसतोय. एक धाव येते आणि फेकीबाद चुकी होते. 2 धावा. नक्कीच हा चेंडू नक्कीच सीमारेषी पलीकडे जातोय का पाहायचं. 4 धावा. 4 धावा आल्यात. धावसंख्यामध्ये बदलतोय. धावसंख्या येते धावफलकावरती 42 धावा. नक्कीच मोठा फटका मारायचा प्रयत्न असफल ठरतोय. हा सामना तर सावक संघाकडे झुकताना दिसतोय आपल्याला. नक्कीच झेल होते का पाहायचंय. शेवटचा चेंडू शिल्लक होता मात्र
साळोख संघ विजय होतोय